अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 34। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा। अगदी गावाला ऐकू जाईल अशा आवाजात गाणं आता तिच्या मोबाईलमध्ये वाजू लागलं। त्याने बोलता बोलता एक रागीट कटाक्ष तिच्यावर टाकला। आधीच कामाचं प्रेशर जास्त होतं, चूक सहन होत नव्हती। आजचा शेड्यूल समजावून घेत काही क्लायंट्सचे पेपर रेडी करायला सांगायचं काम करत होता। होईल तेवढं फोनवर पण काम निपटवत होता, पण ही कार्टी ऐकेल तर ना। त्याने तिला एक लूक देऊन मोबाईल हिसकावून घेतला। देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही। देवा कुठं शोधू तुला मला सांग ना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा। देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी। हे आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू। मोबाईल काढून घेतला तर आता तोंड वाजू लागले। अगदी भसाड्या आवाजात तिचं गाणं सुरू होतं। तिचं गाणं ऐकून डोळ्यासमोर राजचा चेहरा उभा राहिला। तिचं प्रेम, तिचा राज, त्याने मारलेली मिठी अगदी डोळ्यासमोरून आठवलं त्याला। डोळे घट्ट मिटून त्याने कपाळावर अंगठा फिरवला। त्याला त्रास द्यायला सगळं सुरू आहे कळत होतं त्याला। दुसऱ्या क्षणी आपलं बोलणं आटोपतं घेतलं त्याने। तोपर्यंत हिचं सूर लावणं सुरूच होतं। ड्रायव्हर पण आपल्या मालकाच्या अतरंगी बायकोला ऐकत होता। हे नक्की प्रकरण आहे तरी काय याचा विचार करत होता, पण त्याच्या इतक्या छोट्या मेंदूला ते काही उमगलं नाही। का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले, का कधी कुठे स्वप्न विरले प्रेम हरले। स्वप्न माझे आज नव्याने फुलले। ती गात होतीच की त्याने तिच्या दंडाला पकडून आपल्याकडे खेचलं। अगदी त्याच्या मिठीत होती ती। अर्थ सारे स्पर्शाने उलगडले। शेवटची ओळ त्याने तिला बोलूच दिली नाही, कारण त्याने कधीच तिचं ते अति बोलणारं तोंड आपल्या ताब्यात घेतलं होतं। तिचे डोळेच मोठे झाले होते। त्याला त्रास द्यायला निघाली होती, पण आता तीच फसली होती। तो मात्र तिच्या डोळ्यात पाहत एक हात मानेत घालून तिला अजून जवळ ओढत तिच्या ओठांचे रसपान करत होता। लिपस्टिक टेस्ट इज व्हेरी बॅड, चेंज इट। आपल्या ओठांवर जीभ फिरवत त्याने बोलून दाखवलं। मोठमोठे श्वास घेत त्या निर्लज्ज माणसाला पाहत होती ती, पण रुहानने तिला दुर्लक्ष केलं। आता एक शब्द जरी बोलली ना तर यापेक्षा बरंच काही करू शकतो मी। ती काही बोलणार त्या आधीच त्याने सरळ धमकी दिली। तशी अजूनच रागाने लालबुंद होऊन तिने नजर फिरवली। खूप काही जिंकल्याचं सुख मिळालं त्याला। निदान काही वेळ त्याचा असर राहील म्हणून मनातच सुखावला तो। काय समजतो काय हा? सारखं काय असतं असं तोंडाला तोंड लावणं? स्त्रीलंपट कुठला! पुन्हा जवळ आला ना तर आता चावतेच अशी। शिवानी बाहेर पाहत रागातच मनात बोलत होती। पुन्हा त्याने जवळ यावं असं वाटत होतं का तिला? काही वेळातच एका गेटमधून गाडी आत आली
समोरचा बंगला, नाही नाही राजवाडा म्हणावं लागेल. तो पाहूनच डोळे मोठे झाले. पूर्ण गाव एकाच घरात राहतं की काय असं वाटलं तिला. गाव सोडून कधी बाहेर पडली नव्हती. आता इतका मोठा बंगला पाहून नवल वाटत होतं. खूप छोटी दुनिया होती तिची आणि त्याचं जग खूप विशाल. आता या विशाल जगात तिचा कितपत निकाल लागतो हे पाहावं लागणार होतं. गेट डाऊन स्टुपिड. त्याने आताही आपल्याच विचारात हरवलेल्या शिवानीला हाताला धरून थोडं खेचत बोलला. अचानक अशी कोणत्या विश्वात हरवते की मी आवाज दिलेला पण हिच्या कानी पडत नाही, याचाच विचार तो करत होता. ती मात्र त्याच्या स्टुपिड बोलण्यावर पुन्हा भडकली होती. वेलकम होम भाभी. आपली तिगडी समोर उभं राहून आपल्या वहिनीचं स्वागत करत होते. तो मात्र तिचा हात सोडून आत निघून गेला. इरावती, काकी, काका आणि आपले 3 तिगडे दारात उभे होते. रुहानकडून लगेच काही अपेक्षा करणं चूक होतं म्हणून इरावतीने शिवानीला टिळक लावून आत घेतलं. ती तर सगळं पाहण्यात दंग झाली होती. इरावती काका यांच्या पाया पडली. काकीच्या पाया पडायला वाकली तर काकीने नाही म्हणून लगेच तिला मिठी मारली. काकांना तर अटॅक येता येता वाचला. आपल्या बायकोने असं शिवानीला मिठीत घेणं रुचलं नव्हतं. जास्त खुश व्हायची गरज नाही. या घरात जास्त दिवस तू टिकणार नाही. मुळात मी टिकू देणार नाही. त्यामुळे उगाच हा आलिशान बंगला पाहून मनात स्वप्न रंगवू नको. काकीने शिवानीच्या कानाशी येत आपल्या मनातलं विष बोलून दाखवलं. ते तर पाहूच. तुम्ही पण इथेच आहे आणि मीही. सून आहे या घरची. तुम्हाला मागायला नाही तर तुमच्या उरावर बसून अधिकार गाजवायला आले आहे मी. जमलं तर लांब राहा, नाहीतर तोंडावर पडाल. शिवानी पण ऐकायला थोडी ना बसली होती. उत्तर देऊन आपली मिठी अजून घट्ट करत चेहऱ्यावर हसू आणत बोलली. पण आता काकीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला होता. शिवानीने मारलेली मिठी आता जीव गुदमरून टाकायला पुरेशी होती. काकी, छान वाटलं तुम्हाला भेटून. ती आपली बत्तीशी दाखवत बाजूला होत बोलते. पण काकी आता रागीट कटाक्ष टाकत तिथून निघून गेली. हाडं सगळी खिळखिळी करून सोडली होती तिने. काका उगाच हसत तिच्याकडे पाहत होते. माहीत होतं डोळ्यांना दिसतं ते खोटं आहे म्हणून जरा बिचकत आपल्या नव्या सुनेला पाहत होते. शिवानीने मनातच सुस्कारा सोडला. कसा निभाव लागणार होता या घरात तिचं तिलाच माहीत. भाभी, काल रात्री तुम्ही हनीमूनसाठी गेला होतात का? चाठाळ रुचिताने लगेच प्रश्न केला. पागल, इतक्या जवळ भाई थोडी ना घेऊन जाणार आहे. तो तर दूर कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाईल ना. काय बरोबर ना भाभी? वेदांतने लगेच पुढे बोलून मोकळा झाला. अरे लाजा आहेत का विकून खाल्ल्या तुम्ही? शिवानी आपल्या या बिनधास्त दीर आणि ननंदला पाहत मनातच बोलली. गोंधळलेले भाव होते सध्या चेहऱ्यावर. हे स्टुपिड, असं काही बोलायचं नाही. काहीही पर्सनल गोष्ट विचारता. भाईला कळलं ना तर काय होईल माहीत आहे ना? वेदिका लगेच अगदी गुणीबाळासारखी बोलली. तसे दोघांनी या रुहानच्या चमचीला इग्नोर केलं आणि शिवानीला घेऊन दुसरीकडे गेले. तसे वेदिकाने डोळे फिरवले.
भाभी लुक, आम्ही तुझ्या टीममध्ये आहोत, पण प्लीज तू भाईसारखी सडू खडूस आणि सतत आम्हाला रागाने पाहू नको. रुचिता शिवानीचा हात हातात घेऊन बोलते. भाभी, आम्ही तुला हवी ती मदत करत जाऊ, पण प्लीज भाईला मुठीत घेऊन आम्हाला थोडीशी आझादी मिळवून दे. या गरिबाने आता कोणाकडे पाहायचं? सतत हे करू नको ते करू नको म्हणून आतापर्यंत एक गर्लफ्रेंड पटवून नाही दिली. कसं होणार माझं? वेदांत डोळ्यात न आलेलं पाणी पुसत बोलतो. मला मदत केली तरच मी मदत करेन. शिवानी हाताची घडी घालत बोलते. कळलं होतं, इथे टिकायचं असेल तर हाताशी या 2 माकडांना घ्यावं लागेल. मग काय, दोघे सरळ तिच्या गळ्यात पडले. त्यांना कळलं होतं, आपली वहिनी काही साधीसुधी नाही, पक्की पोहोचलेली चीज आहे. म्हणून तर लगेच तिच्या मागे शेंडा घोळणं सुरू होतं. आता काय, तिघांची केमिस्ट्री जमली होती आणि त्यांच्यावर नजर ठेवून होती आपली लेडी दया, वेदिका. बराच वेळ गेला असेल तेव्हा कुठे वेदिकाने शिवानीला तिच्या बेडरूमचा दरवाजा दाखवला. नाहीतर ती रुहान नावाच्या प्राण्याला विसरून गेली होती. घर आहे की भूलभुलैया? काय गरज आहे इतक्या मोठ्या घराची? घर कमी आणि चिडियाघर जास्त वाटत आहे. एक पाखरू जागेवर टिकेल तर शपथ. शिवानी आजूबाजूला पाहत चालत मनातच बोलत होती. घर खूप मोठं होतंच, पण त्यातली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणारी होती. हात लावायची पण भीती वाटत होती. फरशी तर इतकी चकाचक होती की तिचा चेहरा पण त्यात दिसत होता. सगळं काही पाहत शेवटी ती आपल्या त्या बेडरूम जवळ पोहोचली. भाभी, ही आहे तुमची बेडरूम. काही लागलं तर खाली कॉल कर. बाय. वेदिका तिला रूम जवळ सोडून निघून गेली. तशी आता मनातच 33 कोटी देवाला हात जोडून आपली वाघीण आत जायला निघाली. आत आली तर त्या भल्या मोठ्या बेडरूममध्ये एक किंग साईज बेड होता. समोर एक सोफा, लहान पण स्टायलिश टेबल, खाली कार्पेट, अत्यावश्यक सगळ्या सोयी होत्या. ती तर तो तामझाम पाहूनच दंग झाली. डोळे बाहेर येतील ऐपतीपेक्षा जास्त सहन होत नाही डोळ्यांना. जरा जपून. तितक्यात तो बोलला. हे बेनं अजून आपल्या लक्षात कसं नव्हतं याचं आश्चर्य वाटलं तिला. त्याचं बोलणं ऐकून चेहऱ्यावरच्या शिरा लगेच ताठल्या गेल्या. कपाळावर आठ्या पाडून पाहू लागली त्याला. पण दुसऱ्या क्षणी लगेच नजर झुकवून मागे फिरली. नुकताच बाथ घेऊन आला होता. केस पुसत तिलाच रोखून पाहत होता. खाली फक्त टॉवेल गुंडाळला होता. त्याची ती उघडी बॉडी पाहून लगेच नजर फिरवली तिने. अंगावर उगाच शहारा आला होता. अरे, कपडे विकले की काय तुझे? असं उघडं नागडं फिरायला लाज नाही वाटत का? शेवटी ती बोलली. अगं बाई, जरा म्हणून शांत बसवत नाही का? जरा डोळ्यांना काहीतरी चांगलं दिसत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? पण नाही, त्याला जरा म्हणून पाहत नाही, पण आम्हाला तर आमचे डोळे शेकू दे की. त्याने नकारार्थी मान हलवली आणि मुद्दाम तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. अगदी तिच्या जवळ, तिच्या मागे. यु नो, तू ना खरंच विचित्र आहे. मुली मला असं पाहायला मरतात आणि तुला फुकट, अगदी जास्त काही कष्ट न घेता हे सगळं
तुझ्या ऐपतीपेक्षा जास्त मिळत आहे तर तुला पाहायला जमत नाही? नाही म्हणजे सगळं ठीक तर आहे ना? आत काही गडबड तर नाही ना? करंट पास होतो ना? तो अगदी मिश्किल अंदाजात बोलला. त्याचं बोलणं अर्धं तर डोक्याच्या वरून गेलं होतं. तो इतका जवळ होता की आता डोक्याने काम करणं बंद केलं होतं. हृदय तर उड्या मारून बाहेर यायला धडपडत होतं. करंट मारायला मी काय मशीन आहे का? बोलली. अगं बाई, जरा गप की. आता पुन्हा तुझी खेचायला तो तयार होईल. स्टुपिड गर्ल. त्याने पुन्हा तिच्या मूर्खपणावर हसायला सुरुवात केली. आर यू वर्जिन ऑर नॉट? त्याने तिच्या कमरेत हात घालून अजून जवळ खेचत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. ज्या खेळात तो बेताश बादशाह होता त्या खेळात ती अगदीच नवखी वाटली त्याला. ज्ञान कमी वाटलं त्याला, म्हणून खात्री करत होता तिच्या कुवतीची. थोबाड फोडीन काही विचारलं तर. सगळीकडे तोंड मारत फिरायला मी काय आजे वाटले का? त्याने तिच्या चारित्र्यावर प्रश्न विचारला असं वाटलं तिला. काही काय विचारू शकतो असं, त्याच्यासाठी ते सगळं नॉर्मल होतं. पण तिला हे असं बिनधास्त बोलणं नव्हतं आवडलं, म्हणून रागात सरळ तोंड फोडायला निघाली ती बया. ओ रिअली? आजे आणि तू? लायकी नाही तुझी. तुझी लायकी काय आहे माहीत आहे का? त्याने बोलता बोलता सरळ तिला आपल्या हातांवर उचललं. नक्की काय करत आहे हे कळत नव्हतं. त्याने बोलताना तिचा अपमान केला म्हणून तिने सरळ त्याला तोंड मारत फिरतो असं बोलून गेली होती. तो सोडणार थोडी ना होता तिला. काय करतोय? सोड मला. तिने खाली उतरायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही तिला. झटपट करत होती पण काही मिनिटांच्या आत ती उंचावरून खाली पडते असं वाटलं. काही कळायच्या आत खोल पाण्यात पडून नाकातोंडात पाणी शिरलं तिच्या. रुहानने आपल्या बेडरूमला अटॅच असलेल्या स्विमिंग पूलमध्ये तिचं विसर्जन केलं होतं. वाचवा, हेल्प, वाचवा. पाण्यात गटकळ्या खात ती बोलायला पाहत होती. पोहता येत नव्हतं. नाकात पाणी गेल्याने घाबरली होती. रुहान यम वाटत होता आणि आता मरण समोर दिसत होतं. त्याने पुन्हा सुस्कारा सोडला आणि पाण्यात उडी घातली. तिच्या हाताला पकडून त्या 5 फूट पाण्यात तिला नीट उभी केली. तरीही त्याच्या कमरेला विळखा घालून कुडकुडत उभी होती. स्टुपिड बोलतो ते उगाच नाही. 5 फूट पाण्यात तुझा जीव जाणार आहे का? उभी राहा नीट. हा ट्रेलर होता. पुन्हा माझ्यासोबत कंपॅरिझन करायचा प्रयत्न केला ना तर सरळ समुद्रात नेऊन बुडवेल. रुहानने तिला थोडंसं वरती उचलत बोलून दाखवलं. तशी रागाने पाहू लागली त्याला. तो जाणार तर पुन्हा तिच्या हातांचा विळखा त्याच्या कमरेभोवती होताच. त्याने एक नजर तिला पाहून आपल्या हातावर उचलून घेत पूलच्या बाहेर आला. हात त्याच्या गळ्यात गुंफले होते. दोघांची नजरानजर झाली. काहीतरी वेगळं होतं तिच्यात, जे ती आवडत नाही तरी पण तो तिच्याजवळ खेचला जात होता. त्याचे ते भिजलेले रूप तिला भुरळ पाडत होते. तिच्या ओठांवर त्याची नजर स्थिरावली. बोलत नसला तरी ते ओठ त्याला सतत आपल्याकडे आकर्षित करत होते. सध्या ते पाणीदार ओठ त्याला आपल्याकडे बोलवत होते. उघडझाप करणाऱ्या पापण्या पाहून
अजूनच मनात चलबिचल होऊ लागली. थोडंसं पुढे झुकला तो आणि तिने शक्य नव्हतं तरी अंग आकसून घेतलं. अचानक, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. तिच्या फोनच्या रिंगटोनने दोघांचं लक्ष विचलित झालं. त्याने सिरियसली ही रिंगटोन आणि तेही इतक्या मोठ्या आवाजात कोण ठेवतं म्हणून तिच्याकडे गोंधळून पाहिलं. सगळ्या मूडचा सत्यानाश झाला होता. त्याने तसंच तिला बेडवर आपटून चेंजिंग रूममध्ये गेला. आत्ताच्या काळात इतक्या मोठ्या आवाजात पहिल्यांदा तो कोणाची तरी रिंगटोन ऐकत होता म्हणून विचित्र वाटत होतं. त्याचा फोन नेहमी सायलेंटवर असायचा म्हणून सवय नव्हती कधी असे रिंगटोन ऐकायची. तो गेला तसा इतक्या वेळ रोखून धरलेला श्वास सोडला तिने. छातीवर हात ठेवून कितीतरी वेळ ऑल इज वेल बोलत होती. सध्या त्या फोनवर प्रचंड प्रेम आले तिला. वेळेवर तिला वाचवलं होतं, नाहीतर त्याच्या ओठात आपल्या ओठांना कैद होण्यापासून वाचवू शकली नसती. नेक्स्ट टाईम मला माझ्या रूममध्ये मोबाईलचा आवाज ऐकू आला ना तर तो डबा सरळ डस्टबिनमध्ये असेल. तशीच ओल्या कपड्यात बसलेली ती की पुन्हा त्याचा बॉसी टोनमध्ये आवाज कानावर पडला. कपडे घालून तयार झाला होता. प्लीज हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हता असं वाटलं तिला. कधी रिक्वेस्ट करत नव्हता, सरळ आदेश देऊन मोकळा होत होता. आताही एक नजर तिला पाहून निघून गेला तो. कपड्यावरून ऑफिससाठी जात असावा असं वाटलं तिला. निदान आता दिवसभर तरी त्याचं तोंड पाहायला मिळणार नाही म्हणून सुखावली बिचारी. कसं होणार रे यांचं महाराजा, गाडी रुळावर येऊ दे रे महाराजा. कसा वाटला आजचा भाग हे नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.